हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर ज्या विद्यार्थ्यांनी MS सेट 2024 ची एग्जाम दिलेली आहे, जे रिझल्टचा वेट करतात आहे, तर कालच सेट काल 19 जुलैला सेट विभागाने आहे या संदर्भात एक नवीन अपडेट जाहीर केलेला आहे। याच्यात त्यांनी सांगितलं की 7 एप्रिलला जी 39वी सेट परीक्षा जी आहे ती हे कंडक्ट करण्यात आली, तर त्याचा रिझल्ट जो आहे सेट विभागाकडनं पूर्णपणे रेडी आहे। पण जे ACBC प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे किंवा नाही करावे याबद्दल गव्हर्नमेंटकडून सेट विभाग जे आहे ते निर्णयाची वाट बघत आहे। पण गव्हर्नमेंटने जे आहे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय जे आहे ते या बाबतीत दिलेला नाही आहे। पण सेट विभाग जे आहे असं नाही की ते थांबलेले आहे, तुमचा रिझल्ट लावण्यासाठी ते ॲक्टिवली काम करतात आहे, पण त्यांना वाट पाहण्याचा भाग आहे। पण त्याच्यात विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा यासाठी जे ACBC प्रवर्गाचे विद्यार्थी आहे त्यांना म्हणजे आहे या आरक्षण अधिनियम 2024 त्यांना विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आलेली आहे, ही अपॉर्च्युनिटी चान्स देण्यात आलेला आहे की त्यांनी सेट विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करावं। तिथे जे आहे त्यांना 19 जे विद्यार्थी ACBCला बिलॉंग करतात पण फॉर्ममध्ये ऑप्शन नसतं, ACBC ऑप्शन नसल्यामुळे त्यांनी ACBC सिलेक्ट नाही केलं का, तर त्यांना 19 ते 24 जुलैचा वेळ सेट विभाग देतो आहे की तुम्ही आपल्या कॅटेगरी जी आहे, जर तुम्ही मराठा आरक्षणाला बिलॉंग करता तर तुम्ही हे चेंज करू शकता। आता याच्यानंतर जे आहे सेट विभाग आपला जे आहे जसं त्यांना रिझल्ट जो आहे ते लावून देतील, जसं त्यांना गव्हर्नमेंटकडनं डिसिजन प्राप्त झालं तर याचा जे आहे ओव्हरऑल रिझल्ट जो आहे ते तुमचा लावून देण्यात येईल। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आता विद्यार्थ्यांना वाटत असेल की लगेच रिझल्ट येऊन जाईल का, पण असं नाही आहे। कमीत कमी आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत तरी वेळ सेट विभाग घेऊ शकतं, कारण डिसिजन काय घेतं गव्हर्नमेंट सगळं काही याच्यावरच निर्भर करतं। आता बऱ्याचशा स्टुडंट्सला ही प्रॉब्लेम आहे की याला हे कसं करायचं, म्हणजे अप्लाय कसं करायचं। तर हे बघा, हे आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जे नोटीस मी तुम्हाला आत्ता सांगितलं हे नोटीस इथे दिलेलं आहे, पण इथे जर तुम्ही बघता तर ऑप्शन फॉर्म ACBC कॅन्डिडेट्स हे याच्यासाठी ज्यांनी सेट विभाग परीक्षा दिलेली आहे मात्र त्यांच्यासाठीच हे नोटीस आहे आणि फक्त ACBC प्रवर्गाचे विद्यार्थीच इथे अप्लाय करू शकतात, ठीक आहे। तर इथे दिलेलं आहे की तुम्हाला मात्र एकचदा आपल्या ACBC जे आहे ते ऑप्शन इनेबल करता येईल आणि इथे जे आहे याच्याकरता तुम्हाला आपला रजिस्टर्ड ईमेल ID जे आहे तो वापरायचा आहे आणि किंवा तुमचा युजरनेम पासवर्डही तुम्ही वापरू शकता। याच्या पलीकडे जे आहे जे विद्यार्थी आपला युजरनेम पासवर्ड टाकायचा, लॉग इन करायचा आणि मग तुम्हाला ते ऑप्शन डिस्प्ले होईल, त्याला तुम्हाला एनेबल करावं लागेल। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2025चं प्रिपरेशन करतात आहे त्यांच्याकरता आम्ही कंप्लीट कोर्स ऑन पेपर 1 जो आहे त्याची नवीन बॅच जी आहे 22 जुलैपासून स्टार्ट होते आहे। या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील, 2000+ MCQs आपल्याला मिळतील, PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह दिल्या जातील। या कोर्सची फी मात्र 2500 आहे। तर जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि खाली दिलेल्या 2 नंबरवरती संपर्क करून जे आहे तुम्ही जॉईन होऊ शकता। या व्यतिरिक्त MS सेट 2025चा कंप्लीट चे कोर्सेस आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, मराठी, कम्प्युटर सायन्स, नंतर केमिस्ट्री, या सगळे विषय जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे। या याचेही बॅचेस जे आहे ते 22 जुलैपासून स्टार्ट होतात आहे। कॉमर्सची बॅच जी आहे ती ऑलरेडी रनिंग आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता। न्यू बॅच 22 तारखेपासून ज्याच्यात तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील, PYQ स्पष्टीकरणसह मिळतील, मॅरेथॉन सेशन आणि सर्वात मोठी विशेषतः पेपर 2ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री दिल्या जाईल। तर या 2 नंबर्सवरती संपर्क करा, ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा आणि तुम्ही आपल्या प्रिपरेशनला जी आहे सुरुवात करू शकता। कोर्स फीस आहे 12,000, पण डिस्काउंट केल्यावर मात्र 8,000त तुम्हाला तुमचा सब्जेक्ट आणि जो जनरल पेपर 1 आहे ते दोन्ही पेपर्स उपलब्ध करून देण्यात जातील। सो आय होप आपल्याला अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या। थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे।